आषाढीची पूजा करायलाही आवडेल। कार्तिकीच्या पूजेनंतर एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लता शिंदेंनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाची इच्छा यावेळी बोलून दाखवली। बळीराजाला आता पाऊस असो कमी पण आता झाला जास्त खूप झाला आणि बळीराजाची शेतं सगळी ती हे झाली तर विठ्ठलाकडे एकच प्रार्थना आहे चरणी की बळीराजाला सुखाचे दिवस आणू दे आणि हा पाऊस बंद होऊ दे विठ्ठली। हा आवडेल ना, कोणाला पण आवडेल, मला काय सगळ्या जनतेला आवडेल। आषाढीची एकच मागणं आहे बळीराजाला आता पाऊस असो कमी पण आता झाला जास्त खूप झाला आणि बळीराजाची शेतं सगळी ती हे झाली तर विठ्ठलाकडे एकच प्रार्थना आहे चरणी की बळीराजाला सुखाचे दिवस आणू दे आणि हा पाऊस बंद होऊ दे विठ्ठली। हा आवडेल ना, कोणाला पण आवडेल, मला काय सगळ्या जनतेला आवडेल। आषाढीची आपले प्रतिनिधी माऊली डांगे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। माऊली, आषाढीची पूजा ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक होत असते। आता ही जी इच्छा लता शिंदेंनी बोलून दाखवलेली आहे, अप्रत्यक्षपणे ते म्हणतायत की शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल। आज कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सपत्नीक झाली। त्यानंतर या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांनी या महापूजेचा मान त्यांना सुद्धा मिळाला होता, परंतु उपमुख्यमंत्री असताना त्या दोन्ही पूजेचा मान त्यांना मिळालेला आहे। आणि आज शासकीय महापूजा झाल्यानंतर जे माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की मुख्यमंत्री ची पूजा खरं तर मुख्यमंत्री शासकीय पूजा आषाढीची पूजा करत असतात, परंतु येणाऱ्या आषाढीची पूजा हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर करायला आवडेल अशी सुद्धा माध्यमांशी बोलताना जे एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे यांनीही माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेले आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद माऊली या तपशिलांसाठी।